भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यामधले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण उचलून धरलेलं होतं। जवळपास 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी तापवलं। पण तेच सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफुटला सुद्धा गेलेले होते आणि याच खोक्यावरून सुरेश धसांनी आता पुन्हा एकदा बाजी पलटवली आहे आणि खळबळजनक असा दावा केलाय। खोक्याच्या प्रकरणामध्ये व्हिलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा दावा सुरेश धस यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमधून केलाय। दरम्यान या संदर्भात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एबीपी माझाला फोनवरून नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा बघूयात। काही लोक आमच्या इथं परळीहून पाठवले गेले, त्या खोक्याच्या आडून तो खोक्या कुठेतरी अमक्या प्राण्याची शिकार करतो, हरिण प्राण्याची शिकार करतो आणि त्याचं मांस जे आहे ते सुरेश धसला पाठवतो, अशा प्रकारच्या वेग स्टेटमेंट केल्या गेल्या। आमच्या शिरूरला एक मोर्चा काढला गेला 200 लोकांचा। तर ठराविक गटाला मानणारे लोक जरा जास्त अग्रेसिव्ह होते आणि हे सगळं सांगितलं ना मुलाखतीतून। आणि त्यांनी नंतर मुंबईला एक हे ठेवलं काय उपोषण, आणि त्या उपोषणाला 4 बिश्नोई समाजाचे लोक आणले राजस्थानहून आणि त्यांना तिथं पटवत बसले, तिथं स्टेटमेंट करायला लावले। ही राजकारणाची कोणती पद्धत आहे? म्हणजे जर निघाला तर परस्पर ह्यांचा काटा बिश्नोई समाजाकडून किंवा तो बिश्नोई लॉरेन्स बिश्नोई त्याच्यापर्यंत जाऊन द्यायचं आणि यांचा काटा काढायचा, अशा पद्धतीचं प्लॅनिंग रचलं गेलं। या बिश्नोई समाजाच्या लोकांचे तिकीट कोणी काढले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कोणी केला, काय कोणी केला याची चौकशी करा म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र देणार। दरम्यान सुरेश धस यांनी भाजपचे नेते टीपी मुंडे यांच्यावरती सुद्धा निशाणा साधलाय आणि या संदर्भामध्ये त्यांना विचारणा केली असता काही वेळापूर्वी टीपी मुंडे यांनी फोनवरून प्रतिक्रिया दिलेली आहे ती सुद्धा बघूयात। कोणाचा हत्येचा कोणाचा काय करण्याचा प्रश्न कुठे येतो? हे त्या खोक्याला बरोबर सांभाळतात आणि खोक्याला सांभाळून त्या हरणाची शिकार करायला लावतात आणि त्याच्याकडून आणून ते खातात स्वतः तिकडे तयार करून। हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा त्याची म्हणजे हत्या करण्याचा कट रचण्याचा कोणाचा काय रस्ता नाही, काय संबंध आहे कोणाचा? काही संबंध नाही ना। मी सरळ स्पष्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी हा खोक्या हरणाच्या शिकारी करीत होता आणि त्या शिकार करत असताना त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये रोखलं किंवा ते हरण माझ्या शेतामध्ये काही मारू नका असं म्हटल्याबरोबर त्याने त्या शेतकऱ्याला हल्ला केला आणि त्यांना मारलं। त्याचे समोरचे 8-10 दात पाडले त्या शेतकऱ्याचे, दिलीप ढाकणे म्हणणाऱ्याचे, आणि पुन्हा परत त्यांचा मुलं हे आरडाओरड झाला। त्यांचा मुलगा पळत आला बाजूला, त्यांचं ते रोडच्या बाजूला त्यांचं घर आहे तिथून तो मुलगा त्यांचा पळत आला आणि ते बाजूचं तोपर्यंत आल्याबरोबर त्याच्या मुलाच्याही पायावर त्याने राड मारले आणि त्याच्या मुलाच्याही पायाचं फ्रॅक्चर करून टाकलं, तेही जागेवर पडला। याच्यासाठी आम्ही उठाव केलेला आहे। कोण कोणाचं आहे, कोण वैष्णवी, कोण कुठले काय आम्हाला काही माहित नाहीये। दरम्यान सुरेश धस यांच्या दाव्यावरती विजय वडेट्टीवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करून आरोपी असेल त्याच्यावर कारवाई करावी।
नाही, मला असं वाटतं की सुरेश धस आता फार जास्त प्रमाणात हिंदी पिक्चर बघतात, कारण त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये खूपसे डायलॉग्स देखील आपल्याला येताना दिसतात. 2 महिने संतोष देशमुखांना न्याय खरंच मिळवून देण्यासाठी हे लढतायत, अशी ही जी त्यांची इमेज झाली होती, त्याला पहिला तडा जेव्हा बावनकुळे म्हणाले तेव्हा तो पहिला तडा गेला. आणि हे लपून छपून भेटले होते आणि एकदा नाही तर 2दा भेटले होते, ह्याचा जेव्हा खुलासा झाला तेव्हा त्या इमेजला तडा गेला. आणि त्यानंतर सतीश भोसले जो पैसे उडवत होता, उधळत होता निवडणुकीच्या वेळेस, त्यांचे निवडणुकीचे त्याच्याबरोबरचे फोटोज जेव्हा आले तेव्हा त्यांच्या इमेजला आणि तडा गेला. म्हणून हे सावरण्यासाठी, सहानुभूती मिळवण्यासाठी हा केलेला एक वायफळ प्रयत्न आहे. याच्यात दुसरं तिसरं काहीही नाही असं माझं स्पष्ट मत आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आता सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या पत्नी तेजू भोसले यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा जाणून घेऊया. आमचे गावाचे आणि आमचे भांडणं होते, कोणाचे ढाकणे कुटुंबाचे आणि आमचे भांडणं होते. ते म्हणजे काय करू राहिलं, त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली, मुलाच्या डोक्यावर तलवार आणली, त्यांना पण अटक करायला पाहिजे. आमची मागणी काय आहे, त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे. म्हणजे ते महेश दिलीप ढाकणे, ते अजून संदीप ढाकणे, 4 जण आरोपी आहेत सर, त्यांना तात्काळच अटक करायला पाहिजे. गाववाल्याचे आणि आमची भांडणं हे राजकारणामध्ये हे केलं, माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारणामध्ये फसू राहिलेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.